ABP News Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे पाईल्स फिशर्स फिशुला म्हणजेच मूळव्याध भगंदरपासून मुक्ती आणि यावरती असणारे नवीन AI बीम टेक्नॉलॉजीचे उपचार याविषयी चर्चा करण्यासाठी अर्थातच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एनोरेक्टल सर्जन असणारे डॉक्टर संदीप अग्रवाल सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर संदीप अग्रवाल सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर संदीप अग्रवाल सरांनी विशेष करून मिरज या ठिकाणून MBBS आणि त्यानंतर MS ही जनरल सर्जरी मधली पदवी संपादन केलीच, पण याच ठिकाणी ते थांबले नाहीत. पुढे जाऊन त्यांनी एनोरेक्टल सर्जरी मधलं प्रगत प्रशिक्षण विविध देशांमधून घेतलं. यामध्ये बीम टेक्नॉलॉजीच्या प्रशिक्षणाचाही भाग होता. अर्थातच हे अत्याधुनिक असणारे उपचार हे सर्वसामान्य लोकांना भारतातील मिळवावेत यासाठी ते भारतात परतले आणि सध्या ते विशेष करून अथर्व हॉस्पिटल पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. अत्याधुनिक स्वरूपाची अशी टेक्नॉलॉजी आज उपलब्ध करून दिलेली आहे डॉक्टर संदीप अग्रवाल सरांनी आणि त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना अनेकविध प्रकारचे मानसन्मान मिळालेले आहेत, पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहेत. त्यातील काही पुरस्कारांचा उल्लेख जरूर मला या ठिकाणी करावासा वाटतो. डॉक्टर संदीप अग्रवाल सरांना विशेष करून न्यू दिल्ली या ठिकाणी बेस्ट चिकित्सक हे हेल्थ केअर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर त्याच्या पुढे जाऊन माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांच्या हस्ते त्यांना विशेष करून हेल्थ केअर एक्सलन्स बद्दल महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. याच बरोबरीने माजी खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते त्यांना हेल्थ केअर एक्सलन्स पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. याच बरोबरीने हेल्थ केअर एक्सलन्स इन सर्जरी हे अवॉर्ड त्यांना माजी मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते देण्यात आलं होतं. आणि विशेष करून मला आवर्जून सांगावंसं वाटतं की हेल्थ आयकॉन ऑफ पुणे हे अवॉर्ड त्यांना माजी कॅबिनेट मंत्री श्री सतेज पाटील सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेलं आहे. पण एवढंच नव्हे तर नुकताच त्यांना श्री चंद्रकांत दादा पाटील जे आपले महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्या हस्ते विशेष करून सर्जन ऑफ इयर हे अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. सर अभिनंदन आपलं त्यासाठी. विशेष करून एवढे पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत. तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा गुदमार्गाचा आजार असो, ज्याच्यामध्ये गुदभेग आहे, मूळव्याध आहे, भगंदर आहे म्हणजेच पाईल्स फिशर्स फिशुला सारखे आजार आहेत, शौचास पडणारं रक्त आहे, शौचास होणारी आग आहे, दुखणं आहे, वेदना आहेत, कोणत्याही स्वरूपाशी मलाशी निगडीत समस्या असो किंवा खास करून मूळव्याध भगंदर सारखा आजार असो, आपल्याला निराश होण्याची गरज नाहीये. आता बिना घाव, बिना टाके, कोणती वेदना न होता, रक्तस्राव न होता आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI बीमचे उपचार आता अथर्व हॉस्पिटल पुणे या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. विशेष करून हे उपचार या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सवलतीच्या दरात आपल्याला उपलब्ध होणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे अथर्व हॉस्पिटल पुणे यांचे हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि जी उपचारांमध्ये सवलत आहे त्याचा लाभ घेऊ शकता. माझं मला भयंकर त्रास होत होता. डॉक्टरांची ऍड बघितली, खात्री पटली आणि डॉक्टरांनी मला इथे धीर दिला आणि 2 दिवसात ऑपरेशन केलं. मला कुठलाही त्रास होत नाही, काय नाही, काय नाही. 15-20-25 मिनिटात मला डॉक्टरांनी मोकळं केलं. तर कार्यक्रमाकडे वळत असताना पुन्हा एकदा आपण स्वागत करूया डॉक्टरांचं. सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. विशेष करून मला सांगावं असं वाटतं की आज ह्या नवीन AI बीम टेक्नॉलॉजीमुळे रुग्णांच्या आयुष्यात खूप परिवर्तन घडलेलं आहे. म्हणजे कोणतीही वेदना न होता आपल्याला आज ह्यांना उपचार देता येणं शक्य झालेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला या असणाऱ्या टेक्नॉलॉजीचं काय वेगळेपण आहे आणि कशा रीतीने पारंपरिक जे उपचार आहेत मूळव्याध भगंदर किंवा पाईल्स फिशर्स फिशुलाचे त्याच्यावरती ह्या असणाऱ्या उपचारांचा कसा फायदा होतो, काय सांगता येईल? सर्वात पहिलं पेशंट ओपीडी आल्यानंतर त्याला एक व्हिडिओ प्रोक्टोस्कोप आहे आमच्याकडं. ते व्हिडिओ प्रोक्टोस्कोप अगदूद्वारे भागी टाकल्यानंतर OPD प्रोसिजर आहे, त्याला हार्डली 1 मिनिट लागतो. इमिजिएटली आलेला आहे, आपण इमिजिएटली डायग्नोसिस होऊन जातो की ह्याला मूळव्याध आहे का, ह्याला फिशर आहे का, फिस्चुला आहे. फिस्चुला समजा कॉम्प्लिकेटेड फिस्चुला असलं तर आम्ही त्याला MRI करायला लावतो, नाहीतर इमिजिएटली OPD बेसिसवरती आपला डायग्नोसिस होतो हा कुठल्या टाईपचा आजार आहे त्याला. सर्वात पहिलं BEIM टेक्नॉलॉजी जी आहे त्याला बायोलॉजिकल इलेक्ट्रिकल इम्पिडन्स ऑटो मेजरमेंट असं त्याचा फुल फॉर्म आहे. ही टेक्नॉलॉजी जी आहे ती टार्गेट ओरिएंटेड टेक्नॉलॉजी आहे. मूळव्याधीचे जे कोंब असतात किंवा तो चुंबूळ असतो त्याच्यावरती डायरेक्टली आपण ही जी टेक्नॉलॉजी त्याचे जे रेज असतात ते डायरेक्टली त्याच्यावरती अप्लाय केलं जातं. डायरेक्टली त्या टायमिंगमध्ये तो जो कोंब आहे तो त्या टायमिंगला श्रिंक होऊन जातो, म्हणून त्याला आम्ही हिमोरॅडिओलायसिस म्हणतो. लायसिस म्हणजे त्या टायमिंगला तो विरघळून जातो, म्हणून टार्गेट ओरिएंटेड आहे.
आजूबाजूला जे काही आपले आपण सांगू शकतो की जे काही आपली नॉर्मल म्युकोजा आहे, नॉर्मल ब्लड वेसल्स आहे, त्यांना अजिबात हानी होत नाही. म्हणून ही टार्गेट ओरिएंटेड ट्रीटमेंट आहे. आणि जसंच तो कोंब जो पूर्णपणे विरघळून जातो त्या टायमिंगला त्याचा बीप साऊंड येतो. त्याचाच अर्थ तो असतो की ऑटो मेजरमेंट. तो नॅचरली ऑटो मेजर करतो आणि बीप साऊंड येतो की त्याचा अर्थ की ती प्रक्रिया त्याची संपलेली आहे. आणि मेन ॲडव्हान्टेज म्हणजे फार कमी वेळ लागतो प्रोसिजर करायला. हार्डली 8 ते 10 मिनिटात हा प्रोसिजर होऊन जातो. एका माणसाला जसं गुदद्वारे भागी मूळव्याधीचे फक्त 3च कोंब असू शकतात. ही आपली रचना तशी आहे, अॅनाटॉमी. त्याच्यामुळे तिन्ही कोंब नष्ट करायला हार्डली 8 ते 10 मिनिटं लागतात. पेशंटला जास्त वेळ ऑपरेशन थिएटरमध्ये राहायची गरज पडत नाही. कुठल्याही प्रकारचा टाका पडत नाही, चिरफाड होत नाही, कुठल्याही प्रकारची जखम होत नाही. म्हणून पेशंटला काय रोज मलमपट्टी, ड्रेसिंग वगैरे काही करायची गरज पडत नाही. बेड रेस्ट सुद्धा करायची गरज पडत नाही. लवकरात लवकर पेशंट आपल्या रुटीन कामाला लागू शकतो. मेन ॲडव्हान्टेज बीम टेक्नॉलॉजीचा आहे की मूळपासून मूळव्याध क्युअर होणार. इथं अथर्व हॉस्पिटलमध्ये 6 महिन्यापूर्वी मूळव्याधाचं ऑपरेशन केलं होतं. ऑपरेशन केल्यामुळं मी आता फिरू शकतो, काहीही खाऊ शकतो. तरी कुणाला उपचार घ्यायचा असेल तर इथं अथर्व हॉस्पिटलमध्ये. आणि हे कायम स्वरूपाचे उपचार आहेत, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला पाईल्स फिस्टुला असेल तर तो पुन्हा पुन्हा होणार नाहीच. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वेदना रहित, कोणतंही दुखणं नाही, रक्तस्त्राव नाही, टाका नाही, घाव नाही. खरोखर एक वरदान स्वरूपाचे असे हे उपचार आहेत असं म्हणायला हरकत नाही मूळव्याध भगंदरच्या रुग्णांसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे उपचार आपल्याला सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत अथर्व हॉस्पिटल पुणे या ठिकाणी. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा गुदमार्गाचा आजार असो, ज्याच्यामध्ये मलावष्टंभ आहे म्हणजे कॉन्स्टिपेशन सारखा आजार आहे, किंवा त्याच अनुषंगाने पुढे जाऊन आपल्याला होणारे मूळव्याध भगंदर सारखे आजार आहेत, गुदभेग आहे ज्याला फिशर म्हटलं जातं, पाईल्स फिस्टुला, ह्या तिन्ही आजारांसाठी आता सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला उपलब्ध झालेले आहेत, तेही सवलतीच्या दरात. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच या अनुषंगाने अनेकविध प्रकारचे रुग्ण आतापर्यंत आलेले आहेत आणि आपण हजारो रुग्णांना या ठिकाणी एक प्रकारे वेदनामुक्त केलेलं आहे. आयुष्य जगण्याचा आनंद पुन्हा त्यांना मिळालेला आहे. तर अशा काही रुग्णांचे अनुभव आम्हाला सांगता येतील का? काय सांगता येईल? एक किस्सा सांगतो तुम्हाला. त्याचा प्रचंड मोठा चुंबूळ त्या जागेतनं बाहेर यायचा. पण त्याला जाऊन एका हॉस्पिटलमध्ये तो जाऊन दाखवून आलेला. तर त्याला तो ऑलमोस्ट 10-12 वर्षापासून तो त्रस्त होता. तुम्ही विचार करू शकता, एक मँगो इतका किंवा आंब्या इतका तो चुंबूळ मोठा झाला होता. त्याच्यानंतर जेव्हा तो माझ्याकडे आला, तो म्हटला की डॉक्टर, मला आता ह्याच्यातनं मला सांगितलेलं आहे की डायरेक्टली ऑपरेशन करून तो काढणार आहेत आणि त्याच्यानंतर गॅरंटी नाही की गुदद्वारे भागा काही जागा राहणार आहे का नाही. तर म्हणून माझी जागा जी आहे ती पोटाकडनं करण्याचा सल्ला आहे मला. तर म्हटलं अजिबात असं काही करायची गरज नाही आहे. त्यांनी मी त्याला पूर्ण समजून दिलं प्रोसिजर काय असणार आहे. आणि हार्डली मला 15 मिनिटं लागले ते प्रोसिजर करण्यात. आणि तो पेशंट बरा होऊन घरी पण गेला. आणि त्याच्यानंतर 20 दिवसांनी मला दाखवायला आला आणि ही वॉज डुईंग ॲब्सोल्युटली व्हेरी फाईन. आणि त्याच्यानंतर ही इज लिव्हिंग हिज लाईफ नॉर्मली. मी 25 वर्षापासून मूळव्याधीचा पेशंट आहे. या ठिकाणी आल्यानंतर माझं ऑपरेशन झालेलं आहे, मूळव्याधीचं ऑपरेशन झालेलं आहे. आणि खरोखरीच या ऑपरेशन नंतर आज 10वा दिवस आहे आणि 10 दिवसानंतर आज मला व्यवस्थित वाटत आहे. कुठल्याही प्रकारची माझी अजून आजपर्यंत काही तक्रार नाही. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि प्रत्येकाने अशा प्रकारचं ऑपरेशन करावं असं मी या ठिकाणी सांगतो. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा गुदमार्गाचा आजार असो, आपण निराश होऊ नका. आपल्याला AI बीम टेक्नॉलॉजीचे उपचार आता उपलब्ध झालेले आहेत अथर्व हॉस्पिटल पुणे या ठिकाणी. त्यासाठी आपल्याला फक्त कॉल करायचा आहे पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, अथर्व हॉस्पिटल पुणे यांचे हेल्पलाईन नंबर आहेत. याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि जी उपचारांमध्ये विशेष सवलत ठेवण्यात आलेली आहे त्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. सर, थोडंसं एक विचारायचं आहे मला की बऱ्याचदा मूळव्याधीचा त्रास हा स्त्रियांमध्ये खूप असतो आणि खास करून गरोदरपणानंतर, प्रेग्नन्सीनंतर पण हे दिसतं. तर मला वाटतं त्यांच्यासाठी हे फार वरदान स्वरूपाचे उपचार आहेत, कारण त्यांना या ठिकाणी मलमपट्टी करण्याची गरज नाही. किंवा खास करून त्यांच्या दृष्टीने असे एखादी काही आम्हाला केस सांगता येईल का? फिमेलचं असं आहे की युजली आता गरोदरपणा जो आहे हा मुळातच जो गर्भाशयाची जी पिशवी असते ही डिरेक्टली जाऊन आपल्या रेक्टमला जाऊन कॉम्प्रेस करते जेव्हा जसं जसं पिशवीमध्ये बाळ वाढत राहतोय. तर नॅचरली प्रेग्नन्सी इज कन्सिडर्ड ॲज अ कॉन्स्टिपेशन.
प्रेग्नन्सीमध्ये कॉन्स्टिपेशन होणारच आहे. गरोदरपणामध्ये कसं होतं की ANC मध्ये 9 महिने जास्त गोळ्या वगैरे आपण काय देऊ शकत नाही, तर त्या टायमिंगला मलम देऊन आणि पोट साफवण्याचं औषध देऊन याच्यातनं आपण गरोदरपणाचा जो 9 मंथचा जो काळ आहे तो आपण ढकलायचा प्रयत्न करतो. पण जसं जसं त्याच्यानंतर सुद्धा पेशंट बाहेर पडत नाही कॉन्स्टिपेशन पासून, आणि त्याच्यामुळे त्यांना रेग्युलरमध्ये जोर देऊन टॉयलेट करायची गरज पडते. जेव्हा ते रेग्युलरमध्ये जोर देतात, तो आतला जो कोंब असतो, ज्याला आपण चुंबूळ म्हणतो, मराठीमध्ये काही लोक चुंबूळ म्हणतात, किंवा ते कोंब मूळ जे असते, ते मूळला जेवढं तुम्ही प्रेशर देणार तेवढं तो मूळ बाहेर येणार. आणि कमिंग इयर्समध्ये तुम्हाला फिशर पासून तर मुक्त झाले नाही आपण, आणि कमिंग इयर्समध्ये आपल्याला मूळव्याध सुद्धा डेव्हलप होणार आहे. तर जेव्हा हे फिमेल्स असतात, हे माझ्याकडे येतात बरेच 20-20 वर्षापासून, वय 45, फर्स्ट डिलिव्हरी झाली 20-22 वर्षाला, त्याच्यानंतर अजून 20 वर्ष ते सहन करतच राहत आहे. तर हेच मी त्यांना समजून देतो की हाच प्रोसिजर जर का तुम्ही अगोदरच करून घेतला असता तर एवढे वर्ष मॉर्बिड कंडिशनमध्ये राहायची गरज पडली नसती. आणि आजच्या काळात हार्डली 10-15 मिनिटाचा प्रोसिजर आहे आणि तुम्ही ह्याच्यातून कायमस्वरूपी फ्री होऊ शकता. मुझे बहुत तकलीफ थी इसकी की, तो मैं चेक करने के वास्ते आई थी. तो डॉक्टर साहब ने बोले कि लविश जल्द से जल्द करा लो ऑपरेशन. तो वो कर लिया तो फिर मेरा दर्द एकदम कम हुआ. सुबह में आई थी 12 बजे, चेक भी करके 2 बजे कर लिए, और फिर बाद में मैं शाम में चले गई. एकदम अच्छा है, तकलीफ कुछ भी नहीं है, दर्द विरद नहीं है कुछ. दवाई गोली दिए हुए उन्होंने, अच्छा लग रहा हुआ है मुझे. खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला आता सर्वांसाठीच डॉक्टर संदीप अग्रवाल सरांनी, जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गुदरोग तज्ज्ञ आहेत, ॲनोरेक्टल सर्जन आहेत, पण विशेष करून स्त्रियांसाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे. या ठिकाणी स्त्रियांसाठी स्पेशल OPD आहे अथर्व हॉस्पिटल पुणे या ठिकाणी. आणि त्यामुळे आपल्याला जर का मूळव्याध बगंदरचा त्रास असेल, पाईल्स फिशुला असेल, कॉन्स्टिपेशन असेल, तर आपण निराश होऊ नका. खास करून बीम टेक्नॉलॉजीच्या उपचारांमध्ये सवलत ठेवण्यात आलेली या कार्यक्रमाच्या अनुषंगाने. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच ह्या अनुषंगाने मूळव्याध बगंदराणी असणारे फिशर किंवा गुदभेक ह्याच्यामध्ये नक्की काय फरक आहे जाणून घेण्याची उत्सुकता आम्हाला सर्वांनाच आहे, कारण आपण आता फिशरचा उल्लेख केलात. तर पाईल्स फिशुलामध्ये नक्की काय फरक आहे, काय सांगता येईल? मूळव्याध म्हणजे गुदद्वारे भागी जे मूळ असते किंवा ते आपले ब्लड वेसल्स असतात, स्नायू असतात, जेव्हा त्यांची इजा होते, मूळची जेव्हा इजा होणार तेव्हा मूळ व्याध आपण त्याला लेबल करणार. इंग्लिशमध्ये त्याला हिमोरॉइड्स किंवा पाईल्स असं म्हणतो. पाईल्स म्हणजे जागेला एखादा बोळा तयार होणे, काही लोक म्हणतात जागेला सूज आली आहे, तर एखादा बोळा तयार होतो. आणि हिमोरॉइड्स म्हणजे गुदद्वारे भागी जर का रक्त जात असेल त्याला हिमो म्हणजे रक्त जात असेल तर त्याला हिमोरॉइड सुद्धा म्हणतात. म्हणजे हे सगळे एकच शब्द आहे. आणि हिंदीमध्ये कधी कधी त्याला बवासीर म्हणतात. फिशर म्हणजे आहे की जसं मी सांगितलं, फक्त चीर पडणे, एक स्मॉल क्रॅक म्हटलं त्याला फिशर डायग्नोसिस आपण देतो इमिजिएटली. तिसरा जो आजार आहे तो फिस्च्युला आहे. फिस्च्युलामध्ये गुदद्वारे भागी जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही त्रास नसणार, पण त्याच्या सराउंडिंग एरिया, शेजारचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये एखादा बेंड येणे, करट येणे, पिंपल येणे, जेव्हा असं काहीतरी होतो तो पिंपल येऊन फुटतो, त्याच्यातनं जो घाण बाहेर येते, पस बाहेर येते किंवा रक्त बाहेर येतो, त्याला आपण फिस्च्युला असं म्हणतो. म्हणून हे तिन्ही डायग्नोसिस वेगळे आहेत, तिघांची ट्रीटमेंट वेगळी आहे. पण यासाठी आपल्याला आता सर्वोत्तम स्वरूपाचे, वेदनारहित, रक्तस्राव नसणारे, घाव नसणारे, टाका नसणारे असे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे, बीम टेक्नॉलॉजीचे उपचार उपलब्ध झालेले आहेत. केवळ 10 मिनिटात आपण ह्या आजारांवरतीचे असणारे उपचार घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचे उपचार आपल्याला आता सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत अथर्व हॉस्पिटल पुणे या ठिकाणी. आपण संपर्कासाठी त्यांच्या स्क्रीनवरती नंबर बघत आहात, ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता, आणि सर्व उपचारांमध्ये सवलत आहे त्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. अर्थातच सर, आपण ह्या सर्व आजारांविषयी सांगितलं. एक गैरसमज लोकांमध्ये की हे आजार कधीच बरे होत नाहीत, आणि त्यामुळे वेगवेगळ्या घरगुती उपचारांना, वेगवेगळ्या ह्यांना रुग्ण बळी पडत असतात, जाहिरातींना बळी पडत असतात. तर आमच्या प्रेक्षकांसाठी आपण काय सांगाल की हे आजार संपूर्णतः बरे करता येणं शक्य आहे का, काय सांगता येईल? सर्वात उत्तम प्रश्न विचारले तुम्ही. माझ्याकडे पेशंट जेव्हा येतो तो त्याच्या मनात पहिले एक शंका असते, डॉक्टर मला ह्याचा प्रोसिजर नाही करायचा, कारण की मी बरंच ऐकलेलं आहे की हा आजार जात नाही, सारखा होतो. काही लोकांच्या मनात शंका असते की डॉक्टर नको, मला त्या जागे अजिबात हात लावू नका, कारण की मी ऐकलेलं की बरेच लोकांचा कंट्रोल जातो किंवा ताबा जातो, की म्हणजे त्यांना गुदद्वारे मळ त्यागताना कंट्रोल राहत नाही, पटकन जावं लागतं टॉयलेटला. म्हणजे असे बरेच जे आपण म्हणतो मिथ्स आहेत, टॅबू आहे, की लोकांमध्ये एक गैरसमज आहे की मूळव्याध हा आजार बरा होऊ शकत नाही किंवा फिशर हा बरा होऊ शकत नाही. तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरकडे जाऊन प्रॉपर तुमचं इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे, त्याचा डायग्नोसिस प्रॉपर व्हायला पाहिजे. डायग्नोसिस प्रॉपर झाला तरच तुमचं
ट्रीटमेंट व्यवस्थित होणार आहे. पण हे सर्व उपचार टाळून आपल्याला आता केवळ 10 मिनिटांमध्ये मूळव्याध भगंदर सारख्या आजारांवरती मात करता येणं शक्य आहे आणि तेही कायमस्वरूपी उपचार आहेत. पुन्हा पुन्हा होण्याचा धोका नाही, रक्तस्राव नाही, वेदना नाहीत, मलमपट्टी नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला वारंवार ड्रेसिंगला सुद्धा सामोरं जावं लागणार नाहीये. त्यामुळे अतिशय वरदान स्वरूपाचे असे हे AI बीम टेक्नॉलॉजीचे उपचार आता आपल्याला अथर्व हॉस्पिटल पुणे या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत, तेही सवलतीच्या दरात. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने मला विचारावं वाटतं की पारंपरिक उपचारांमध्ये वेदना तर आहेतच, रक्तस्राव आहेच, पण सगळ्यात मोठा धोका असतो तो संडासच्या जागेवरचा कंट्रोल जाणं आणि पुन्हा उद्भवण्याचाही धोका असतो. सो हे सगळे धोके AI बीम टेक्नॉलॉजीमुळे दूर होतात का, काय सांगता येईल? गुरुद्वारे भागी जर का ताबा जात असेल तर त्यापेक्षा कुठलाही प्रोसिजर न केलेलं चांगलं. एकदा कंट्रोल केलेलं तर परत त्या जागेचा कंट्रोल आणणं सोपं नाही आहे. इट्स व्हेरी डिफिकल्ट. म्हणून बीम टेक्नॉलॉजीमध्ये सर्वात ॲडव्हान्टेज काय आहे की कंट्रोल जाणार नाही, कारण की जे कंट्रोलचे आपलं जो सेंटर आहे तिकडं आपण अजिबात हातच लावत नाही, म्हणून त्या कंट्रोल जाण्याची शक्यताच नाही. तिकडनं एक सुरुवात झाली ॲडव्हान्टेजेसची. दुसरा ॲडव्हान्टेज असा आहे की मूळपासून तो क्लिअर होणार आहे, म्हणून रेमनंट राहणार नाही. म्हणजे कोणतरी येऊन सांगणार की माझा मूळव्याध अजून राहिलेला आहे, अजून परत मूळव्याध होतोय, असा कार्यक्रम राहणार नाहीये. तिसरी गोष्ट म्हणजे ड्रेसिंग मलमपट्टी नाहीये. रोज सारखं जाऊन काय होते त्याच्याने की मॉर्बिडिटी वाढते. आज लवकरात लवकर कामाला लागण्यापेक्षा माणूस काय करतो की रोज चक्रा मारायला लागत की आज टाके कधी काढायचे, त्या टाका मारलेला आहे का, मग त्याची मलमपट्टी कशी करायची, हे सगळं कंबरसम गोष्टी आहेत. हे सगळ्यांची आजच्या काळात गरज नाहीये. माझ्याकडे पेशंट आहेत डायरेक्टली फ्रॉम 2nd, 3rd डे पासून ते त्यांचा वर्क फ्रॉम होम घेऊन सगळं कामं पण करतात. जे फिमेल्स आहेत ते 2nd डे 3rd डे पासून स्वयंपाक पण करतात त्यांच्या घरातलं. तर बेसिक रुटीन ऍक्टिव्हिटीजला काहीच प्रॉब्लेम येत नाही आपल्याकडं. आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने नवीन AI बीम टेक्नॉलॉजीमुळे मूळव्याध भगंदर गुदभेग असणाऱ्या रुग्णांसाठी म्हणजेच पाईल्स फिशर्स फिशुला असणाऱ्या रुग्णांसाठी वरदान स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत. अतिशय सुरक्षित, आरोग्यदायी असे उपचार आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आता डॉक्टरांनी सांगितली की कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत, म्हणजे अतिशय सुरक्षित आहेत. आपल्याला संडासच्या जागेचा ताबा जाण्याची या ठिकाणी कोणतीही शक्यता नाही, कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत आणि पुन्हा होण्याची शक्यता नाही, पुनरुद्भव नाही. ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण त्याच्याही पुढे जाऊन केवळ 10 मिनिटात ही प्रोसिजर होणार आहे. काही रक्तस्राव नाही, कोणतंही दुखणं नाही आणि मलमपट्टी सुद्धा नाही. त्यामुळे असे हे वरदान स्वरूपाचे उपचार आता आपल्याला अथर्व हॉस्पिटल पुणे या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. डॉक्टर संदीप अग्रवाल सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. त्यामुळे जरूर कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, जाता आता आमच्या प्रेक्षकांना आपण काय सांगाल? माझ्याकडे बरेच पेशंट येतात की ते म्हणे की सर 6 महिने झाले, वर्षभर झाले, आम्ही ह्या पॅथीची ट्रीटमेंट घेतोय, आम्ही त्या पॅथीची ट्रीटमेंट घेतोय. एवढं वेळ नाही लागायला पाहिजे. तुम्ही विचारायला पाहिजे खरं की कधीपर्यंत तुम्ही जे काही औषध घेतात किती दिवस घ्यायला पाहिजे. देर हॅज टू बी सम लिमिट फॉर इट. दुसरी गोष्ट, लाजायला नाही पाहिजे. एस्पेशली फिमेल्सला, महिलांनी त्यांना त्रास असेल तर त्यांनी डेफिनेटली तज्ञ डॉक्टरकडे जाऊन दाखवायला पाहिजे. त्यांना अजिबात लाजू नका, कारण की तो जो आजार आहे तो वाढत चाललेला आहे. तुम्हाला जर का त्या जागेला एखादा करट येतोय, तो फुटतोय, तुम्ही सारखं तो करट येणं फुटणं ह्या सायकलमधनं तुम्हाला असं वाटतं की आता फुटलं म्हणजे आता काम झालं, तर तसं होणार नाहीये ते. म्हणून एकदा झालं तुम्हाला फुटलंय, तुम्ही जाऊन तज्ञ डॉक्टरला दाखवा आणि त्याच्यावरती प्रॉपर उपचार घ्या, कारण की तो फिस्च्युला कॉम्प्लिकेटेड फिस्च्युलाचं स्वरूप घेईल येणाऱ्या दिवसामध्ये. म्हणून आणि मूळव्याध जर का तुम्हाला रक्त वाहतंय तर तुम्हाला डेफिनेटली कमिंग डेजमध्ये तुमचं हिमोग्लोबिन डाऊन होईल, तुमची मेंटल हेल्थ डाऊन होणार आहे तुम्हाला, कारण की तुमचा डेफिनेटली पेन असणार त्या जागेला, तर तुम्हाला मेंटल हेल्थ चांगली नसणार, फिजिकल हेल्थ तुमची लो फिलिंग राहणार तुम्हाला कायम. म्हणून माझं सजेशन आहे की त्रास असेल तर डेफिनेटली जाऊन डॉक्टरचा सल्ला घ्या आणि त्याच्यावरती उपचार करा. एक मोलाचा सल्ला दिला आपल्याला आता जाता जाता डॉक्टर संदीप अग्रवाल सरांनी. तर आपल्याला मूळव्याध भगंदरपासून मुक्ती हवी असेल, आपल्याला पाईल्स फिशर्स फिशुलावरती कायमस्वरूपी मात करायची असेल तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे अथर्व हॉस्पिटल पुणे यांचे हेल्पलाईन नंबर आहेत. याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता, व्हॉट्सॲप करू शकता, फोनद्वारे सल्ला घेऊ शकता आणि उपचारांमध्ये जी सवलत आहे त्याचा लाभ घेऊ शकता. डॉक्टर संदीप अग्रवाल सरांना त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरीबद्दल विविध स्वरूपाचे मान सन्मान देऊन गौरवण्यात आलेले आहे, ज्यामध्ये विशेष करून दिल्ली या ठिकाणी त्यांना बेस्ट चिकित्सक अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. त्याच अनुषंगाने हेल्थकेअर एक्सलन्स इन सर्जरी हा पुरस्कार त्यांना खास करून देण्यात आला होता. महाराष्ट्र गौरव पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांच्या हस्ते आणि नुकतंच त्यांना बेस्ट सर्जन ऑफ द इयर हे अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे.
महाराष्ट्र राज्याचे मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते. त्याबद्दल सर आपलं अभिनंदन. ABP माझा आणि माझं डॉक्टरच्या वतीने अभिनंदन. आणि विशेष करून मला सर्वच प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की सर्वसामान्य लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा ब्रीदवाक्य ठेवून आज अथर्व हॉस्पिटल पुणे या ठिकाणी डॉक्टर संदीप अगरवाल सर कार्यरत आहेत. आणि ह्याच उपक्रमाचा भाग म्हणून आता त्यांनी AI बीम टेक्नॉलॉजीचे उपचार हे सर्वसामान्य रुग्णांना सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. तर आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे विशेष करून अथर्व हॉस्पिटल पुणे यांचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, सल्ला घेऊ शकता फोनद्वारे आणि जी सवलत आहे उपचारांमध्ये त्याचा लाभ घेऊ शकता. डॉक्टर संदीप अग्रवाल सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.